तर मंडळी, आजचा 24 जानेवारीच्या भागात परत सायलीच्या बाबतीत काड्या करणार आहे. आता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रताप काका सगळ्यांना म्हणत असतात, मला एक कळतच नाहीये की त्या मैपतने, प्रताप काका सगळ्यांना म्हणत असतात, पण मला ते काही कळतच नाहीये, मैपतचं सुमनने काय वाकडं केलं असेल. पूर्णाजी म्हणते, तेच तर, काय मिळालं त्याला सुमनला किडनॅप करून. विमललाही दुःख होते. विमल म्हणते, काल सुमनताईंचा चेहरा पाहून मलाही रडू येत होतो, नाहीतर एरवी कसा त्यांचा चेहरा हसरा असायचा. इतक्यातच कल्पना काकू सुमनला घेऊन येते. पूर्णाजी सुमनला विचारते, झाली का झोप? सायली सुमनला म्हणते, सुमन काकू, प्रतिमा आत्यानी सांगितलंय की तुम्हाला प्रसादासारखा शिरा आवडतो, म्हणून खास तुमच्यासाठी केलाय हा. हे काय, म्हणजे आज घरामध्ये पूजा असल्यासारखंच वाटणार आहे आपल्याला. कल्पना काकूला सुचते, सुमन आलीये तर मग आपण सत्यनारायणाची पूजा करूया का? प्रताप काका म्हणतात, हो हो, मस्त आयडिया आहे. सुमन म्हणते, नाही, मी आज घरी जाते. अर्जुन सुमनला म्हणतो, अगं सुमन काकू, 4 दिवस राहा नाही ते. नाही, नको. पूर्णाजी सुमनला समजावते, सुमन, तुला आता आरामाची गरज आहे, थोडे दिवस राहा नाही ते. कधी ना कधीतरी जायचंच आहे ना पूर्णाई, मग आजच जाते. प्रिया हे सगळं ऐकत असते सोप्यावर बसून, आणि प्रतिमा वहिनीही वाट बघत असतील ना. कल्पना काकू सुमनला म्हणते, हरकत नाही, तुला घरची आठवण येत असेल ना, तुला जेवणानंतर अर्जुन सायली घरी सोडायला येतील. नाही नाही, नको, जेवून नको, मी आत्ताच निघते. सुमन काकू, अहो, थोड्या वेळातच स्वयंपाक होईल, तुम्ही लवकर जेवाल. नाही, नको, मी जाते आता. सुमन काही ऐकतच नाही कोणाचं. पूर्णाजी म्हणते, कधी पण लक्षात ठेवायचं, हे तुझंच घर आहे, जेव्हा वाटलं ना तेव्हा यायचं. ब्रेकफास्ट तरी कर नाही ते. सायलीने तुझ्याकरिता शिरा बनवलाय, मग आपण निघू. प्रिया आता विचारतच राहते, मी कुठला प्लॅन करू जेणेकरून सायली आणि अर्जुन घरी राहतील. इकडे तिकडे बघते, कोणी आहे का, कोणी बघत तर नाहीये, आणि चटकन किचन मध्ये जाते आणि सायलीने बनवलेला स्वयंपाक बघायला लागते. सायलीचा माज उतरवण्याची हीच एक आयडिया चांगली आहे. परत बाहेर येऊन बघते, कोणी बघत तर नाही. प्रिया सगळा स्वयंपाक प्लास्टिकच्या ह्याच्यात काढते आणि ज्यात भाज्या ठेवल्या होत्या ना मंडळी, ते बाउल प्रिया धुवून जागच्या जागेवर ठेवते. तिथून ती बॅग घेऊन निघून जाते. इकडे सुमन, सायली, अर्जुन पोहोचलेले राहतात. नागराज सुमन जवळ येऊन म्हणतो, बरं आहे ना सुमन आता तुला? सायली नागराजला बघा कशी उत्तर देते, बरं आहे का, मी कालच सांगितलं होतं ना तुम्हाला, आमच्या घरी अगदी सुखरूप होत्या त्या. हो, ते तर आहेचच, पण जी काळजी वाटायची ती तर वाटणारच ना. विराज काका हे ऐकून म्हणतात, सायली, तुझं कधी बोलणं झालं होतं नागराजशी? सायली उत्तर देते, काल नागराज काकांना सुमन काकूची खूप आठवण येत होती, खूप काळजी वाटत होती, म्हणून त्यांनी रात्री उशिरा प्रियाला फोन केला होता, तेव्हा मी बोलले त्यांच्याशी. बिचारी सुमन खूप अशी घाबरून बसते. नागराज मुद्दामून तिच्या जवळ येऊन म्हणतो, सुमन, बरं वाटतंय ना आता? काल रात्री झोप लागली ना ग तुला? हे बघ मी काय आणलंय, तुझी आवडती नारळाची बर्फी, आज मी तुला माझ्या हाताने भरवणार आहे. सुमन काहीच बोलत नाही. सुमन, अगं बघ इकडे, तू येण्याचा आनंद साजरा करायचा आहे ना आपल्याला. नागराज सुमनला बर्फी खायला देतो. सुमन, अगं घे. सुमन तिचा चेहरा साईडला करते. अगं असं काय करतेस सुमन, घे ना. नागराज जबरदस्ती तिला खायला घालतो. सुमन तिच्या हाताने ती बर्फी फेकते आणि अशी घाबरून अशी दचकलेली राहते ती. मला घरी जायचंय. तिला म्हणतो, सुमन काकू, आधी तू शांत हो. विराज काका म्हणतात, अगं सुमन, हे तुझंच घर आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये का? सुमन म्हणते, ते काय मला माहित नाही, जा इथे सगळेच जण, सगळे निघून जा. बघून प्रतिमा काकूचाही जीव घाबरते. अहो बघा ना तिला काय होतंय. सायली सुमनला समजावते, सुमन काकू, अहो ऐका, शांत व्हा, मी सगळे आहोत तुमच्या बरोबर. विराज काका, मी सुमन काकूला त्यांच्या खोलीत घेऊन जाते, म्हणजे त्यांना बरं वाटेल, आणि तुम्ही घाबरू नका, मी आहे तिथे. इकडे नागराजला काही समजतच नाही. सुमन खरोखर अशी वागतीये की तिचा काही प्लॅन आहे. घरी व्यवस्थित लक्ष ठेवून असतो.
राज काका अर्जुनला म्हणतात, मला तर काही समजतच नाही आहे अर्जुन. हे बघ, ऐपतने सुमनला खूप टॉर्चर केलं असेल, पण तिला स्वतःच्या घरामध्येही सेफ वाटत नाही. नाही, ऍक्च्युली सुमन काकू खूप मी जेव्हा तिला बांधून असलेल्या अवस्थेत पाहिलं ना, तेव्हा ती लिटरली थरथरत होती. पण हे एवढं ॲक्सेप्ट नव्हतं केलं. खाली खाली आलेली राहते. सुमन काकूला खूप मानसिक तणाव आलाय आणि थकवाई आहे. नागराज म्हणतो, काय अवस्था झाली बिचारे माझ्या सुमनची. बघतो तिला. सायली नागराजला अडवते, नको काका, त्यांना एकटं राहू द्या, गरज आहे त्यांना त्याची. विराज काका म्हणतात, हो हो, थोडा वेळ आराम करू दे, हळू पडेल ती बाहेर. काल रात्री त्यांना शांत झोप नव्हती लागली, विचित्र स्वप्न पडत आहे असं सांगत होत्या. तर मंडळी, सायलीला किती छान दिसतोय हा ड्रेस. सायली अगदी उठून पडलीये. प्रतिमा काकूही काळजीनं म्हणते, आराम केल्यावर बरं वाटेल ना तिला. हो हो, काय ना, सुमन काकू कशा कशातून गेलीये ना, याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण. मला असं वाटतं की या सगळ्यामधून त्यांचं मेंटल बॅलन्स हलण्याची शक्यता आहे. तसं जर असेल ना, तर मग आपल्या सगळ्यांना खूप सांभाळून जावं लागणार. त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी आपल्याला शांतच राहायला हवं असणार. नागराज विचार करतो, अच्छा, म्हणजे सुमनला किडनॅप केलं, छेडलं म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. बरं आहे, माझं नाव नाही घेतलं, विसरून गेली सगळं. ते काय घडलंय ते. लॉटरीच लागली आहे मला, लॉटरी. प्रिया तिच्या हातातली बॅग कचऱ्यामध्ये टाकते. कल्पना काकू अस्मिताला घेऊन येतात. तू इथे बस, मी तुला जेवायला वाढते. मम्मा, मी भूक नाही आहे असं म्हणणार आणि तू मला जबरदस्तीने जेवायला वाढणार, याचा कंटाळा आलाय मला. हो ना, अगं मग तू रोज रोज असे वाद घालूच नकोस ना. हे बघ, शिवाय मला सायलीने सांगितले की त्यांच्या जेवणाच्या वेळेवर नीट लक्ष ठेवा, कळलं? आणि आज सायलीला यायला आज जरा उशीर होईल. तू बस, मी आलेस. अस्मिता हसून म्हणते, सायली घराच्या बाहेर गेलीये, पण अर्ध लक्ष घराकडेच आहे ना तिचं. हो, खरं आहे अस्मिता. बस, मी वाढते. कल्पना काकू ताट वाढायला जाते तर प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये काहीच नसतं. प्रियाने तर ते नीट धुवून ठेवलेले असतात ना. कल्पना काकू हे बघून विचारच करते, हे काय भांडी रिकामी. सायली तर मला म्हणाली होती की ती स्वयंपाक करून जाणार आहे. सुमनचं हे असं वागणं बघून अर्जुन सायली तर आता विचारातच पडतात. आता अर्जुन सायलीचा प्लॅन सक्सेस होतो. सायलीने जसाच प्लॅन केला होता तसाच घडत असतो. सुमन काकूला नागराज काकाने नाही, मैपत शिकरेने बांधून ठेवलंय. सुमन तेव्हा सांगते, म्हणजे मला नाही कळलं. सायली सुमनला समजावते, सध्या आपण घरी जाऊया आणि त्यानंतर नागराज काका समोर जातील. तेव्हा सुमन रडून म्हणते, नाही नाही सायली, मला तर यांच्या समोर जायची भीती वाटते. मला यांचा चेहरा असा आयुष्यात कधीच बघायचा नाही आहे ग. सुमन काकू, आता तुम्हाला असं घाबरून नाही चालणार. आता तुम्हाला असं खंबीर व्हायचंय आणि सगळ्यांसमोर हेच दाखवायचंय की तुम्ही घाबरलेले आहात. सुमनला काय सायलीचं बोलणं काही कळतच नाही. म्हणजे मला नाही कळलं. हे अपघात जर नागराज काकांनीच जर घडून आणला होता, याचा जर आपल्याला पुरावा मिळवायचा असेल तर आपल्याला आपले सगळे पत्ते आत्ता उघडता येणार नाही. त्यांना असंच माहीत व्हायला हवं की तुम्ही आम्हाला नागराज काकाबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये आणि सतत हेच सांगत राहायचं की तुम्हाला नागराज काकांनी नाही, मैपत शिकरेने इथे बांधून ठेवलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण तरी सुद्धा नागराज काका काहीतरी करू शकतो. आणि आता तर त्यांना हेच वाटत असेल की सुमन काकू आज न उद्या सगळ्यांना खरं सांग. मानसिक संतुलनच झाकळले, अशा बाईवर कोण विश्वास ठेवणार. हो, जर सुमन काकूची जर मेंटल हेल्थ बरोबर नाहीये असं तिला नाटक करायचं, राईट. नागराज काकाची तेव्हाच खात्री पटेल की सुमन काकूकडून त्यांना काहीही धोका नाहीये. सुमन काकू, तुम्हाला असे जर विचित्र धक्के जर यायला लागले ना, नागराज काका निवांत राहील आणि तेव्हाच आपल्याला त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करता येईल. तेव्हा अर्जुनही सुमनला समजावतो, सुमन काकू, ही आयडिया खरंच ब्रिलियंट आहे. मला हिंमत दाखवावीच लागेल, तरच नागराज काकाला त्यांच्या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा होईल. सुमन ठामपणे उठते, हो, मी तयार आहे. अर्जुन हसून म्हणतो, सुमन काकूने काय ऍक्टिंग केलीये. एक टाइम तर मलाच असं वाटत होतं की सुमन काकूला खरंच मेंटल बॅलन्स हल्लंय की काय.
मी पण आवर्जून बघतच राहिले. खरं जेव्हा आपण काकूंना सांगितलं होतं ना की त्यांना असं काही करावं लागेल, तेव्हा किती घाबरल्या होत्या त्या. पण आता नेहमीपेक्षा त्यांचा नागराज काकाबद्दलचा राग जास्त आहे. पण आता त्या नागराज काकाला अडकवायसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात, कुठल्याही. अजून साईला म्हणतो हो राईट. तरी मला मनातून भीती वाटतच होती की सुमन काकूला हे नाटक करायला, एवढा मोठा सीन सेट करायला जमणार आहे की नाही. सुमन काकूनी तर एकदम परफेक्ट केलंय. सुमन काकूच्या डोक्यावर परिणाम झाला हे नागराज काकांना आता पटल्यासारखं वाटतंय खरं. तरीही आपण सावध राहायला हवं. सुमन काकूलाही कितीही दिवस नाटक करायचं तरी चालणार आहे, पण आपण मात्र संयम ठेवून नागराज काकाला या जाळ्यात अडकायलाच हवं. ते बरं झालं आपल्याला सुचलं. त्यापाशी फोन ठेवू शकतो, आपल्याला पुरावे गोळा करायला मदत होईल आणि त्यांच्याशी बोलण्या पण होईल. आता अर्जुन सायलीचं कौतुक करतो. यु नो, तू टेक्निकली त्या स्किलमध्ये आहेसच. बायकोचं कौतुक तर झालंच पाहिजे ना. तू ना टेक्निकली वकिलीनबाई आहेचच. मी तर म्हणतो तू परीक्षा देऊन टाक आणि वकील हो. अर्जुनच्या बोलण्यावर सायली तर हसायलाच लागते. तुला जे आयडिया सुचतात ना ते कोर्टात खरंच खूप उपयोगी असतात. सायली म्हणते कल्पना सुचणं आणि ते प्रत्यक्षात घडणं यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि मला नाही जमणार तसलं काही. कोर्टामध्ये जर मी उभी राहिली ना केस लढायला तर मी हरेल, जिंकू शकणारच नाही. त्याचं काम त्यानेच करावं. आता निघायचं का आपण? घरी सगळ्यांची जेवण झाली असतील, फक्त आपण दोघं राहिलो. अर्जुन चटकन बेल्ट बांधतो. हो चल, मलाही खूप भूक लागलीये. चल जाऊया आपण. या अस्मिता जवळ येते. हे काय, तू अजून जेवली नाही? अगं या अवस्थेत असं उपाशी राहणं बरं नाही. खरं तर मी तुला जेवायला वाढलं असतं, पण मला कसं तुमच्या वेळेत स्वयंपाकघरात जाणं बंदी आहे ना. सायली कुठे गेलीये? दिसत नाहीये. नवऱ्यासोबत फटकायला गेलीये का? कल्पना काकू जवळ येते आणि म्हणते काय आहे ना, सायली तिच्या सख्या काकूला तिच्या घरी सोडायला गेलीये. आणि तू ग सुमनची काळजी करण्याऐवजी ती राहून नुसते टोमणे मारत असते. अस्मिता कल्पना काकूला म्हणते जाऊ दे ना मम्मा, हिच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे का? हो तेही खरंच आहे म्हणा. इतक्यातच तिथे विमल येते. कल्पना काकू विमलला विचारते, विमल अगं सायलीने निघण्याआधी स्वयंपाक केला नव्हता का? नाही म्हणजे मला माहित नाही. सकाळी कपडे धुवत होते आणि मग नंतर मागची खोली साफ करत होते, त्यामुळे इथलं मला काहीच माहित नाहीये. भाताचा कुकर लाव आणि मी मटकी आहे का भिजवलेली? विमल म्हणते हो, मी त्याची उसळ करते. या चटकन अडवते. आई अगं हे काय, तुझी ती गृहत्यक्ष सून कुठे गेली? सगळा स्वयंपाक तुझ्यावर ढकलून गेली? नाही म्हणजे सुमन काकूला सोडायला चालली होती तर मला सांगायचं ना, मी गेले असते सोडायला. पण सायलीला त्यानिमित्ताने बाहेर हिंडायला कसं मिळालं असतं म्हणा. खरं आहे. अर्जुन सायली घरी येतात. त्या छान वेलकम करते. या 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 बसा ना, तुमच्या सासूबाई स्वयंपाक करताय, तुम्ही आयत्या ताटावर बसून जेवा. सायली आल्याबरोबरच विचारते, जेवलात का आई? ग नाही ग, अजून अस्मिताचंही जेवण व्हायचंच आहे. मला वाटलं की तू स्वयंपाक करून गेलीयस, म्हणून मी आता लगेच तिला खाली आणलं. आत बघितलं तर जेवण नव्हतं झालं. सायली पटकन जाऊन अंदर बघते, तिने केलेला स्वयंपाक नसतो. अर्जुन सायलीला म्हणतो नाहीये का? याला तर फक्त सायलीला टोमणा मारायचा असतो. सायली तू स्वयंपाक करायचं विसरून गेलीये का? तुझ्या लक्षातच आलं नाही? नाही, कारण तुला माझ्या माहेरी जाऊन हक्क सांगायचा होता ना, म्हणून तू स्वतःचं सासर असं वाऱ्यावर सोडून गेलीये. अर्जुन तिला मोठ्या आवाजाने म्हणतो, तुझं तोंड बंद करशील का आता? आहे ना, तुझ्या माहेरची माणसं तुला हेट करतात, त्याचा राग माझ्या बायकोवर काढू नकोस तू. प्रिया म्हणते, अर्जुन मला फक्त एवढंच वाटतं, तुझ्या बायकोने निदान अस्मिताचा आणि पुन्हा आजीचा स्वयंपाक करून जायला हवा होता. अरे तुझी बायको तुझ्या घरच्याला साधं जेवायला वाढत नाही, पण लाडक्या सुनेचा शिक्का मात्र तिच्या कपाळावर. सायली म्हणते, मी स्वयंपाक करून गेले होते प्रिया. हो का? मग कुठे आहे तो स्वयंपाक? एखादं भूत येऊन जेवून वगैरे गेलं की काय? सायली किती छान उत्तर देते प्रियाला. काय माहिती,
भूत आलं होतं की कुठली केतकी असो, तुझ्याशी वाद घालायला आम्हाला वेळ नाहीये. आई अहो, पुढच्या 15 मिनिटात मी अस्मिता ताईला जेवायला वाढते. सायली चटकन स्वयंपाक करायला जाते. सगळे आनंदाने जेवत असतात. प्रिया तिथे येते. सायली तोंडावर आपटली पाहिजे म्हणून मी सगळं जेवण फेकून टाकलं, पण हिला तर काही फरकच पडत नाही. सगळ्यांची लाडकी ती लाडकीच. इकडे सगळेजण जेवत असतात आणि बिचारी प्रिया उपाशीच असते. सगळ्यांना जेवताना बघतच राहते. तर मंडळी, पुढील भागात आता साक्षी तिचं रूप बदलून मैपतला भेटायला येते. मैपत डोळे उघडे करून नीट आहे. आता या क्षणापासून कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. राजवर पण नाही आणि त्या प्रियावर तर नाहीच नाही. प्रिया आता खूप चिडलेली राहते. आई, कुठं आहे माझं पार्सल? मी आणि माझ्या नवऱ्याने उपाशी राहावं म्हणून हिने मुद्दामून लपून ठेवलंय. विमल तिच्याजवळ पार्सल नेऊन म्हणते, हे बघा तुमचं पार्सल. अश्विन सायलीला म्हणतो, हे तू लपवलं होतंस का सायली? आपल्या माणसांना उपाशी राहावं अशी निष्ठुर मी नाही आहे अश्विन भाऊजी. तर मंडळी, आता पुढच्या भागात खूप मज्जा येणार आहे, त्यामुळे आता आपण पुढच्या भागाची वाट बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.